सचिन, ज्याला आपण अंडरआर्म बॉक्स क्रिकेट विश्वामध्ये घाटी किंवा घाट्या या नावानं सुद्धा ओळखतो. खूप अशी टोपण नाव आहेत आपल्या लोकल खेळाडूंना आणि त्या टोपण नावानेच मात्र अशा खेळाडूंना ओळखलं जातं. असे बरेच कमी खेळाडू आहेत की ज्यांची टोपण नावं आपल्या सर्वांना माहिती आहेत, परंतु त्यांची खरी नावं खूप कमी लोकांना माहिती आहेत. असाच एक खेळाडू आहे, तो म्हणजे घाट्या अर्थात सचिन. स्ट्राईक वरती आहे आणि त्याच्या जोडीला मात्र दुसऱ्या बाजूने प्रथमेश. एम बॉईज दक्षिण मुंबईचा संघ आहे. सलामीची जोडी आपण पाहिली. गोलंदाजी मार्कवर मात्र स्वराज्य प्रतिष्ठान आपला एक प्रतिनिधी कृपया पाठवून द्यायचंय. बॉईज विरुद्ध स्वराज्य प्रतिष्ठान ऐरोली. पहिला चेंडू मात्र दिशाहीन गोलंदाजीचं प्रदर्शन इकडे मात्र होत आहे. गोलंदाजाच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंच उदयजी चव्हाण यांच्या माध्यमातून. अतिरिक्त धावेने मात्र सांघिक धावांचं खातं उघडलंय. यावेळेला मात्र लोअर फुलटॉस चेंडू होता. लॉंग ऑफ वर क्षेत्ररक्षक आहेत. सोरट्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज. चपळ राहावं लागेल. इथे मात्र चतुराई गरजेची आहे. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट म्हटलं की मुंबईकरांना हवं असं असणार हे क्रिकेट आहे. अगदी छोट्याशा आकाराच्या मैदानांमध्ये स्वतःचे नियम, स्वतःच्या अटी घालून आयोजित केल्या जाणाऱ्या लाख मोलाच्या स्पर्धा आपण नेहमी बघतो, परंतु या स्पर्धेचं वैशिष्ट्य थोडंसं वेगळं आहे. $2.5 लाखाचा पुरस्कार आणि या वेळेला मात्र डाऊन दी ग्राउंड पहिला चौकार. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. प्रथमेशच्या बॅटमधून हा प्रथम चौकार या सामन्याचा. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 4. येतोय वाय चषक चौकार. पुन्हा एकदा त्याच दिशेने. या वेळेला मात्र क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव घेण्याची संधी मिळेल. क्रिकेटमध्ये काही वेळेला काही चेंडूंची वाट पाहावी लागते तर काही चेंडूंची वाट लावावी लागते. यावेळेला टॅप सुंदर आहे. गॅप मध्ये हवेत राहिलाय बॉल. क्षेत्ररक्षक येतोय लॉंग ऑफ वरून आणि अतिशय महत्वपूर्ण फटका म्हटला जातो. अशा पद्धतीने खेळले जाणारे फटके अंडरआर्म बॉक्स क्रिकेट विश्वामध्ये अतिशय महत्वपूर्ण असतात. एकेरी दुहेरी धावा छोट्याशा आकारांच्या मैदानांमध्ये घेणं सोपं नसतं. या वेळेला मात्र मिस टाइम स्ट्रोक. येस नो नो शेवटच्या क्षणाला केली. हो लागलाय डायरेक्ट निशाणा आणि पंचांनी मात्र त्याला निर्णय दिलाय, मान्यता दिली आहे आणि बॅटर आउट. सचिनला माघारी परतावं लागते, परंतु आक्षेप घेतलाय. विकेटसाठी तुम्हाला एक रिव्ह्यू प्रत्येक डावामध्ये घेता येऊ शकेल आणि सचिनने तो रिव्ह्यू इथे मागितलाय आमच्या टीव्ही अंपायरकडे. ऑनफिल्ड पंचांचं ओरिजिनल डिसिजन इज आउट, परंतु आता मात्र तिसरे पंच यातून काय निष्पन्न करतायत, काय निष्कर्ष घेत आहेत, काय निर्णय देत आहेत हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. कारण एक महत्वाचा विकेट, एक महत्वाचा फलंदाज आहे. दूध का दूध और पाणी का पाणी प्रोलिंग स्पोर्ट्स ऑफिशियल युट्यूब चॅनल वरती या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहू शकाल. बघा आपल्या मेगा स्क्रीन वरती सुद्धा तुम्ही त्या निर्णयाचा पडताळा करू शकता. आणि येस, बॅटर आउट. सचिनला माघारी परतावं लागेल. थर्ड अंपायर डिसिजन इज आउट. चला सचिनला माघारी परतावं लागतंय. पहिला धक्का लागतोय. एम बॉईज पंचांच्या निर्णयाशी मात्र कोणी खेळ करू नका. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. आपण मेगा स्क्रीन वरती सुद्धा पाहिलेलं आहे. क्लिअर आउट आहे, त्यामुळे सचिनला माघारी परतावं लागतंय. पहिला धक्का एम बॉईज टीमला.
अगदी क्रिस्टल क्लिअर, नीट अँड क्लीन असं थेट प्रक्षेपण आणि त्या माध्यमातून आपण पाहिलेला हा टीव्ही अंपायरचा निर्णय मेगा स्क्रीनवरती पुन्हा एकदा आपण पाहू शकाल. थोडीशी जास्त घाई मात्र त्या ठिकाणी केली, थोडक्यासाठी थांबले सुद्धा होते, परंतु ते जर थांबले नसते तर मला वाटतं आपल्या ठिकाणी सुरक्षितरित्या पोहोचू शकले असते. परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला जागा नाहीये, जे काही आहे ते आपल्याला मैदानावर करायचंय. तब्बल 2.5 लाख रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आहे या खुल्या गटातील संघांसाठी. दरम्यान न्यू बॅटर येतोय आकाश. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा मात्र परफेक्ट ब्लॉक केलं फलंदाजाला. निर्धाव चेंडूनं मात्र पहिल्या षटकाची सांगता होतीये आणि पहिल्या षटकातून 1 विकेट आणि 8 धावा जमवण्यामध्ये यशस्वी राहिला तो एम बॉईज संघ. सचिन सारख्या फलंदाजाची एक महत्वपूर्ण विकेट या पहिल्या षटकातून. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी, आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, क्रिकेट प्रेमी मायबाप जनतेचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तुम्हा आम्हा सर्वांची लाडकी, आवडती, हक्काची, मानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे खुल्या डोळ्याने मात्र संपूर्ण मुंबापुरी पाहते आणि ज्या स्पर्धेची पूर्ण वर्षभर ज्या प्रत्येक खेळाडूला उत्सुकता असते ती स्पर्धा म्हणजे वाय चषक 2024. आणि या स्पर्धेचं हे यशस्वी 14वं पर्व आपण आज पाहत आहोत सुरू झालेलं. आज दिनांक 18 डिसेंबर ते येणाऱ्या 24 डिसेंबर 2024 पर्यंत ही स्पर्धा अशीच निरंतर चालणार आहे. अर्थात क्रिकेटचा हा सप्ताह आपण म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 1 ओव्हर 8 धावा 1 विकेट एम स्पोर्ट्स, एम बॉईज दक्षिण मुंबई संघाच्या खात्यामध्ये. दुसऱ्या बाजूला नवी मुंबईचा स्वराज्य प्रतिष्ठान ऐरोलीचा संघ आहे. नाणेफेक जिंकली होती, प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारला होता. न्यू बॉलर येतोय पार्थ, अराउंड द स्टंप्स, पहिला चेंडू घेऊन. पहिला बॉल फुल टॉस होता, कव्हर क्षेत्राकडे मात्र दिशा दाखवली आहे. 1 धाव तर अगदी सहज घेतली जाते. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये एका धावे व्यतिरिक्त दुसरी धाव घेणं काही वेळेला कठीण असतं, परंतु हे मैदान तितकंच असं बघायला गेलं. मगाशी चंद्रकांत शेट्टे सरांनी सुद्धा म्हटलं की हा एक मोठा बॉक्स आहे आतापर्यंत पाहिलेला. दरम्यान डाऊन दी ग्राउंड, या वेळेला चोरट्या धावेचा प्रयत्न, निशाणा साधायचा निर्णय होता, परंतु या वेळेला निशाणा साधता आलेला नाहीये. 1 धाव पुन्हा एकदा मात्र अंकित केली जाईल धावफलकावर आणि धावफलक मात्र दुहेरी अंकामध्ये, डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचते. 1 गडी बाद 10. सोडून दिलाय चेंडू, मार दिया जाय या छोड दिया जाय. काही वेळेला असे चेंडू सोडूनही द्यावे लागतात ज्या वेळेला ते दिशाही नसतात. 1 वर 1 11 एका गड्याच्या मोबदल्यात. आणि इथे मात्र आणखीन एक तेज तर्रार बॉल पाहायला मिळतोय, भन्नाट वेग बघायला मिळाला. पारच्या माध्यमातून बीट होतोय या वेळेला फलंदाज. आतापर्यंतचा एक चौकार जो आलेला या इनिंग मधून प्रथमेशच्या बॅट मधून, तोच प्रथमेश बीट झालाय मागील चेंडूवर. या वेळेला चांगला फटका, मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, परंतु बॉलला जोपर्यंत अडवतील, बॉलला गॅदर करतील तोपर्यंत मात्र धाव काही अडवू शकलेले नाहीयेत. प्रत्येक बॉलवर धाव घेण्याचा मानस केलाय या दोन्ही फलंदाजांनी. पहिली विकेट आली त्यानंतर मात्र 1 डाऊन बॅटर आला मैदानात आकाश, तो स्ट्राईकवर आहे या पुढील चेंडूसाठी. आणि या वेळेला सरळ फुलटॉस चेंडू होता. अगदी या ज्युसी फुलटॉसचा फायदा घेण्याची गरज होती, परंतु चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क बघायला मिळत नाहीये. अगदी मिडल ऑफ द स्टंपवर जाऊन आदळलेला बॉल आणि आकाश मात्र त्रिफळाचीत होतोय. दुसरा विकेट इथे मात्र गमावलाय तो एम बॉईज संघाने. 12 धावांवरती मात्र हा दुसरा फलंदाज तंबूच्या आश्रयाला जाताना. शेवटचा 1 चेंडू मात्र आता या दुसऱ्या षटकातला शिल्लक राहिलाय. 18 ते 22 डिसेंबर हा स्पर्धेचा कालावधी. तब्बल 3 गटामध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार आहे या पर्वामध्ये. तसं आपण पाहिलं तर खुल्या गटाची म्हणजे व्यावसायिक गटाची प्रोफेशनल लेवलचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील, त्याचबरोबर अबोव 40 दिग्गज खेळाडूंचा खेळ या स्पर्धेदरम्यान याचे आपल्याला पाहायला मिळेल. आणि महिलांचेही काही संघ म्हणजे जवळपास 9 संघ यावर्षी मैदानचे या स्पर्धेमध्ये दाखल झालेले आपल्याला बघायला मिळतील आणि प्रत्येक गटासाठी वेगवेगळं बक्षीस. यावेळेला पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, मागचा पाय मात्र अजिबात हलवलेला नाहीये. फ्रंट फूट वर येऊन खेळण्याचा प्रयत्न, फ्लेक्सिबिलिटी चांगली होती शरीराची, परंतु चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क नाहीये. इएंडर हा मात्र बीट होतोय. आलेला नवीन फलंदाज आपण बघतोय. 2 ओव्हरची समाप्ती, अवघ्या 4 धावांचं हे षटक
अर्थात एक चांगली ओव्हर म्हणावी लागेल. पहिल्या षटकातून 8 धावा, परंतु त्यापेक्षा निम्म्या धावा या दुसऱ्या षटकातून खर्च केल्या त्या गोलंदाज पार्थने. 12 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजीसाठी मात्र साहिलला पाचारण केलं जाते बॉलिंग मार्कवर. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक मात्र हे तिसरं षटक घेऊन आलाय साहिल. पहिला चेंडू मात्र ऑफस्टम्पच्या बराच बाहेर आहे, त्यामुळे पंच आपले दोन्ही हात जमिनीला समांतर करतायत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. स्टेप आउट झालेत. या वेळेला मात्र फुटवर्क जबरदस्त पाहायला मिळतंय. बॉल जातोय मात्र सीमा रेषा पार. चौकार. प्रथमेशच्या बॅटमधून आलेला या स्पर्धेदरम्यानचा या सामन्यातला हा दुसरा चौकार आपल्याला बघायला मिळतोय. धावफलकाला मात्र एक मोठी कलाटणी मिळते. खूप चांगलं फुटवर्क पाहायला मिळालं, खूप चांगलं पदलालित्य पाहायला मिळालं आणि क्षेत्ररक्षकाला बीट करत मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी टॅप केला. या वेळेला पॉइंट क्षेत्राकडे विकेट किपर येतोय, परंतु रनिंग बिटवीन द विकेट थोडंसं चतुरच राहावं लागेल या अशा अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धांमधून. चांगले अनुभवी खेळाडू आहेत, मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात, बरेच विक्रम आपापल्या नावावरती आहेत, परंतु ही स्पर्धा खेळणं, ही स्पर्धा जिंकणं, यामध्ये सामनावीर पटकावणं प्रत्येकाची एक इच्छा असते, प्रत्येकाचं एक स्वप्न असतं आणि तेच स्वप्न घेऊन आज मात्र हा प्रत्येक खेळाडू अर्थात मुंबई महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले हे सर्व खेळाडू तुम्हाला या स्पर्धेदरम्यान पाहायला मिळतील. 3 चेंडू 19 धावा, 2 गडी बाद. एम बॉईज पुन्हा एकदा स्टेप आउट झाले. जबरदस्त कव्हर ड्राईव्ह, क्लासिकल अंदाज पाहायला मिळतोय प्रथमेशच्या बॅटमधून. हा तिसरा चौकार. व्हॉट अ शॉट. पाहावा पाहावा आणि पाहतच राहावा असा हा फटका पाहायला मिळाला या वेळेला. अगदी डोळ्यांना थंडक देणारे असे जे फटके कमी प्रमाणात पाहायला मिळतात आणि तसाच काहीसा हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय प्रथमेशच्या बॅटमधून. लाजवाब बॅटिंग. आता मात्र त्याला सूर गवसलाय. लयबद्ध फलंदाजी, पुस्तकी फटके खेळायला सुरुवात केली आहे प्रथमेशने. 23, 2 गडी बाद. यावेळेला हाफ ट्रॅकर स्क्वेअर कट पाहायला मिळतोय. डीप पॉइंट मध्ये मात्र फिल्डर येतोय, तोपर्यंत एका धावेचं प्रदर्शन तिकडे. मात्र चांगला प्रयत्न दोन्ही फलंदाजांकडून सुरू आहे. चांगली भागीदारी कुठेतरी गरजेची आहे. सुरुवातीचे 2 फलंदाज थोडेसे लवकर आउट झाले असल्या कारणानं आता या 2 फलंदाजांवर मोठी जबाबदारी. या वेळेला लॉफ्ट केलं, स्वीप केलं, बॉक्स आउट होईल फलंदाज. इएंडरला माघारी परतावं लागेल. चुकीचा फटका इथे मात्र त्याने खेळलाय. रॉंग शॉट सिलेक्शन पाहायला मिळालं. बॅटचा चेहरा मात्र बराच वरती राहिला आणि त्यामुळे मैदानाच्या डायरेक्ट बाहेर गेल्यानंतर मात्र इएंडरला या मैदानातून बाहेर जावं लागतंय. तिसरा धक्का लागला एम बॉईज टीमला. आपण पाहताय मंगेश नारकर मित्रमंडळाचं हे आयोजन, अर्थात कार्यसम्राट नगरसेवक युवा सरचिटणीस सन्माननीय अमेय अरुण घोले साहेब यांच्या संकल्पनेतून साकार झालेला तुम्हा आम्हा सर्वांचा आवडता, हक्काचा, मानाचा, प्रतिष्ठेचा आणि लाडका चषक अर्थात वाय चषक. ओव्हरची समाप्ती दरम्यान 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 धावा प्रति षटकाच्या सरासरीनं 3 गडी बाद 24 धावा एम बॉईज संघाच्या खात्यामध्ये. 5 षटकांचा खेळ, 20 मिनिटांचा निर्धारित वेळ तुम्हाला प्रत्येक डावासाठी दिला जातोय आणि पुढील सामन्यासाठी मात्र पुढील 2 संघांना आम्ही या इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी बोलवणार आहोत. या पुढील सामना असेल जॉर्ज 11 विरुद्ध साईबा वसई तालुका. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलाय पार्थ. अराउंड द विकेट. स्ट्राईकवर प्रथमेश. यावेळेला फुल टॉस चेंडू जास्त होता, दिशा मात्र चुकीची होती, ऑफस्टम्पच्या जास्त बाहेर होता, त्यामुळे पंचांनी मात्र दंडित केलंय. त्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियम क्रमांक 22 प्रमाणे डायरेक्ट फुल टॉस स्टम्पच्या पाठी पडलेला होता चेंडू, त्यामुळे हा व्हाईट बॉल. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचे थोडेसे वेगळे नियम आहेत. ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेटपेक्षा अंडरआर्म बॉक्स क्रिकेट हे थोडंसं वेगळं आहे आणि हा वेगळेपणा नेहमीच जपलेला आहे या स्पर्धेने. पुन्हा एकदा पुढील चेंडूसाठी पार्थ.
स्टेप आउट झाले, परंतु सरळ यष्ट्यांना वेग घेणारा चेंडू. यू मिस अँड आय विल डेफिनेटली हिट. या वेळेला फलंदाज होईल त्रिफळाची. विकेटचं पतन, खेळाडू बाद. एक मोठी खेळी संपुष्टात आली आहे. प्रथमेश सारखा एक इनफॉर्म फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. चौथा धक्का लागेल एम बॉईजला. वैयक्तिक 17 धावांची ही खेळी ते समाप्त होते. फुटवर्क तर चांगलं होतं, परंतु चेंडू आणि बॅट मधला संपर्क पाहायला मिळाला नाही आणि सरळ यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू होता तो पार्थ याच्या ओव्हर मधला. स्वराज प्रतिष्ठान ऐरोली अर्थात नवी मुंबई आणि दुसऱ्या बाजूला एम बॉईज अर्थात दक्षिण मुंबईचा संघ, साऊथ मुंबईचा संघ. म्हणजे अगदी विरोधी टोकावरून आलेले दोन संघ आहेत. 2 चेंडू पूर्ण झाले, 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. विकास येतोय समोरच्या बॅट, सरळ बॅटनं खेळलेला हा फटका आहे. विकासच्या बॅटमधून एका धावेचा विकास मात्र धावफलकावर आल्यानंतर मात्र आपल्या वैयक्तिक धावांचं खातं उघडलं विकासने. नेक्स्ट बॉल पार्थचा. दर्शन या वेळेला मात्र बॅटच्या स्टिकर जवळ लागलेला चेंडू होता. शॉर्ट कव्हर मध्ये बॉलला रोखलं जातंय, अडवलं जातंय, थांबवलं जातंय. तद्वर मात्र एक धाव वर्जित केली जाते. हो सुंदर स्वीप. नो बॉल आहे आणि नो बॉल वर मात्र बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. दर्शन आणि आकाश यांची, दर्शन आणि विकासची जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये आणि विकासच्या बॅटमधून मात्र या वेळेला हा 4 धावांचा विकास. अगोदर आपण जर पाहिलं तर दर्शन या वेळेला प्रॉपर संपर्क नव्हता, तरी सुद्धा आपण जर पाहिलं तर एक धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज बघायला मिळत आहेत. स्ट्राइक वर दर्शन, नॉन स्ट्राइक वर विकास. जबरदस्त स्वीप. या अगोदर आपण पाहिला. या वेळेला मात्र डीप पॉइंट कडे फेकलाय चेंडूला आतमध्ये. गुड फिल्डिंग आणि या 2 धावा बघता बघता धावून पूर्ण केले गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. कौतुक करतील मात्र सर्वच क्षेत्ररक्षक या खेळाडूचं, कारण कुठेतरी मात्र 2 धावा त्याने आपल्या संघासाठी वाचवल्या असं म्हणावं लागेल. अगदी बाउंड्री लाईन वरती, अगदी सीमारेषेच्या नजीक हा बॉल मात्र त्याने आत फेकलाय. 2 धावा जरी आल्या असल्या तरी 2 धावा वाचवण्यामध्ये त्याचं तितकंच मोठं योगदान आहे असं म्हणावं लागेल. आणि दरम्यान ओव्हर नंबर 4 ची या ठिकाणी सांगता होते. 4 ओव्हर नंतर 4 गडी बाद, 34 धावा. शेवटची ओव्हर आता मात्र शिल्लक. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी येणार दोन्ही संघ. एका बाजूला आपण जर पाहिलं तर जॉर्ज 11 आणि दुसऱ्या बाजूला सायबा वसई तालुका. दोन्ही कर्णधारांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचंय आणि रेलिंग वर जर कोणी जोर देऊ नका प्लीज. आपल्या सर्व आलेल्या लाडक्या प्रेक्षकांना विनंती आहे, कोणी रेलिंग्स वर जास्त जोर देऊन भार देऊन उभं राहू नका. 34 धावा, 4 गडी बाद, 4 ओव्हरची समाप्ती. चला जॉर्ज 11 आणि सायबा वसई तालुका. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी दोन्ही कॅप्टन्स आपण व्यासपीठावरती यायचंय. बॉलिंगला येतोय सायल अँड पॉवर प्ले. हा बॅटिंग पॉवर प्ले, त्यामुळे फक्त 2च क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील किंवा इनर सर्कलच्या बाहेर असतील. आउटर सर्कल मध्ये मात्र आता कुठे क्षेत्ररक्षक सजवला जातोय पाहूया. लॉंग ऑन लॉंग ऑफ 2 क्षेत्ररक्षक तर तसेही आपल्याला बाहेर दिसत आहेत. तीन क्षेत्ररक्षक. चला चुकीची दुरुस्ती. 3 क्षेत्ररक्षक, पहिल्याला 2 आणि दुसऱ्या पॉवर प्लेला 3. दरम्यान स्ट्राइक वर विकास. पहिला चेंडू स्विच हिट केलाय, बॉक्स आउट होतोय. चुकीचा फटका इथे सजवलाय आणि माघारी परतावं लागेल विकासला. या अगोदर प्रथमेश अशीच चांगली कामगिरी करत होता, तोही बॉक्स आउट झाला, परंतु तो त्यावेळेला मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये लॉफ्ट केला फटका. आणि या वेळेला मात्र थर्डमॅन क्षेत्राकडे मात्र हा स्विच हिट खेळायच्या प्रयत्नात विकासची विकेट आली आहे. अंबरनाथ शैलीची बॉलिंग आहे. बॅटची अगदी टॉप एज घेतली होती, लिडिंग एज घेतली होती आणि अगदी शाळेच्या आतमध्ये कंपाऊंड मध्ये, मुंबई पब्लिक स्कूलच्या कंपाऊंड मध्ये गेलेला हा बॉल, ज्यामुळे विकासला माघारी परतावं लागतंय.
34 वर 5. एम बॉईज. न्यू बॅटर येतोय विशाल, जो मात्र स्ट्राईक वर असेल. नॉन स्ट्रायकिंग एंडला दर्शन आपण बघतोय. सायल आहे गोलंदाजी मार्कवर. शेवटची होणार आहे. बॅटची इनर एज घेतली आहे. पंचांच्या दिशेने बॉल चाललाय. एक धाव तर वेगाने घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? सोपं नाहीये दुसरी धाव घेणं. 4 चेंडूंचा खेळ या डावातला शिल्लक राहिलाय. दरम्यान पुढील मॅचच्या टॉस साठी जॉर्ज 11 आणि सायबा वसई तालुका दोन्ही कॅप्टन्स इथे आलेले आहेत. धन्यवाद. इनिंग ब्रेक मध्ये हा टॉस होईल पुढील सामन्याचा. फुटवर्क चांगलं आहे. क्षेत्ररक्षक पाठीमागे आहेत. एकच धाव मिळेल. दर्शनच्या बॅटमधून मात्र ही एकेरी धाव. दुसऱ्या बाजूने आलेला नवीन फलंदाज विशाल आपल्याला पाहायला मिळेल स्ट्राईकवर. शेवटचे 3 चेंडू आणि या वेळेला मात्र लॉफ्ट केलाय बॉल, परंतु तोही जाईल मैदानाच्या बाहेर. विशालच्या बॅटमधून विशाल फटका जरूर आला, परंतु इथे विशाल फटके खेळायची संधी तुम्हाला नाहीये. माघारी परतावं लागेल विशालला. 6वा धक्का लागतोय एम बॉईजला. 36 वर 6. शेवटचे आता मात्र 2 चेंडू शिल्लक राहतील. प्रत्येक संघात 10 खेळाडू आहेत. आतापर्यंत 6 फलंदाज बाद झालेत. 7व्या आणि 8व्या क्रमांकाचे फलंदाज तसं बघायला गेले तर मैदानाच्या आतमध्ये दर्शन, जो 5व्या क्रमांकावर बॅटिंगसाठी आला होता, आणि आता मात्र 8व्या क्रमांकावरती आपण जर पाहिलं तर अनिकेत येतोय विशालच्या जागेवर. सायलने मात्र 2 विकेट पटकावले या षटकातून. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. आणि या वेळेला मात्र समोरच्या दिशेने बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. कडक कडकडीत प्रहार. जातोय चेंडू सीमारेषा पार. येतोय खणखणीत वाय चषक चौकार. लास्ट बॉल टू गो. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. या चौकारासोबत मात्र धावसंख्या 40चा स्पर्श करते. 40चा आकडा पाहायला मिळतोय धावफलकावर. बरीच मेहनत घेतली आहे कार्यकर्त्यांनी ही स्पर्धा आयोजित करत असताना. खंड पडू दिलेला नाहीये. कोरोनाचा काळ पाहिला तर आणि शेवटचा बॉल सुद्धा जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक जबरदस्त फटका आल्यानंतर मात्र लगातारचे 2 चौकार आणि संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आतापर्यंतचा हायेस्ट स्कोर. मगाशी आपण जसं पाहिलं 42 धावा झाल्या होत्या, 43 धावा बनवायच्या होत्या, परंतु आता धावसंख्या झाली आहे 44. आणि जिंकण्यासाठी मात्र दुसऱ्या बाजूने स्वराज्य प्रतिष्ठान ऐरोली संघाला 45 धावांचं एक कडवं आवाहन समोर ठेवलंय ते एम बॉईज संघाने. दरम्यान आपण जर पाहिलं तर जाऊया आता मात्र नवीन मॅचच्या टॉस कडे, ज्या ठिकाणी माझे सहकारी समालोचक सागर मोरे आपल्यासोबत व्यासपीठावर जोडले जातील. धन्यवाद. हॅलो, थँक्यू. आणि जॉर्ज कल्याण त्यांच्या विरुद्ध सायबा वसई तालुका आमचे नाणेफेकीसाठी प्रीतमजी कांबळे यांच्या हातातून टॉस केला जाईल. एका साईडला बॅट, एका साईडला बॉल. मुंबईतील एक मातबर संघ कल्याण आणि त्यांच्या विरुद्ध सायबा वसई तालुका. सो त्यांचं पण क्रिकेट खूप चांगलं आहे. बॅट कॉल अँड इट इज बॅट. क्या बात आहे. बॅट तर बॅट. टॉस जिंकला आणि डिसिजन काय असेल अगदी जवळपास 12:15 वाजले. क्षेत्ररक्षण करणार. आणि ओव्हरऑल आज ही टुर्नामेंट प्रत्येकाचं स्वप्न असते टुर्नामेंट खेळायला. सायबा पण खूप वर्षापासून ही टुर्नामेंट खेळती आहे वसईची टीम. पण आज एकंदरीत समोर पण बलाढ्य संघ आहे जॉर्ज कल्याण. तर काय रणनीती असेल ओव्हरऑल 2 शब्द आहे टुर्नामेंट विषयी? आम्ही जो विरारला क्रिकेट खेळतो तोच क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करू. थोडे रूल आमच्या क्रिकेटपेक्षा वेगळे आहेत, त्यामुळे लोकांमध्ये थोडी गडबड चालू आहे. ते होईल नंतर. नक्कीच रूल वेगळे आहेत, बट तुमचे 100% द्या. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आमच्यासोबत रोहन शिल्ले आहेत, ते पण खूप चांगल्या लेवलचं क्रिकेट खेळलेत. रोहन, अगदी शेवटची मॅच म्हणजे साखळी फेरीतील आले आणि समोर पण बलाढ्य संघ आहे त्या परिसरात. हाही संघ चांगला आहे. या वर्षी वायकट्टा बघत असताना पहिलाच दिवस आहे, बट 12:15 वाजलेत आणि पब्लिक आणि ह्या टुर्नामेंट विषयी तुझ्यासाठी वायकट्टा काय? नक्कीच वायकट्टा एक मोठी टुर्नामेंट आहे. वायकट्टा भरपूर जण आवर्जून खेळतात. माझ्यासाठी पण खूप मोठी टुर्नामेंट आहे. आणि पब्लिक आता शेवटची मॅच आहे तरी पण आहेत सपोर्टसाठी. धन्यवाद. आणि आमची बॅटिंग आहे चांगले, जास्त रन बनवण्याचा प्रयत्न करू आम्ही. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आणि दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. सो मुंबईतील एक मातबर संघ जॉर्ज कल्याण त्यांच्या विरुद्ध सायबा वसई तालुका आणि 2 संघ आमने सामने झुंजतील. प्रो लिंकच्या माध्यमातून तुम्ही पण वाय चषकाचा आनंद घ्या. थँक्यू.
नवी मुंबईचा संघ सुद्धा कमी नाहीये. 45 धावांचं आव्हान त्यांच्या समोर आहे. आतापर्यंतचा सर्वात मोठा धावफलक त्यांना चेस करायचा आहे. 9 धावांच्या सरासरीनं, म्हणजे प्रति ओव्हर आपण जर पाहिलं तर 9 धावांच्या आस्किंग रन रेटनं मात्र त्यांना बॅटिंग करावी लागणार आहे. एक कडवं आव्हान आहे, परंतु तितकाच मजबूत संघ सुद्धा आहे स्वराज्य प्रतिष्ठान ऐरोली. एम बॉईज प्रथमतः बॅटिंग केली आणि 44 धावा. अर्थी आपण जर पाहिलं तर शेवटची ओव्हर पहिल्या 4 बॉल पर्यंत फक्त 2च धावा खर्च केल्या होत्या साहिलने, परंतु शेवटच्या 2 चेंडूंवरती 8 धावा आल्या. अशा एक प्रकारचं 10 धावा आणि 2 विकेटचं हे शेवटचं षटक. आणि तिथे मात्र आपण जर पाहिलं तर आकाशची जबरदस्त बॅटिंग त्या शेवटच्या 2 चेंडूंवर पाहायला मिळाली. 45 धावांचं आवाहन समोर मात्र ठेवलंय. मगाशी आपण जसं पाहिलं तर वामिका स्पोर्ट्स पालघर या संघाने 44 धावांचं जे आवाहन होतं ते अगदी सहजतेनं चेस केलं होतं. आणि सुरुवातीच्या तिन्ही मॅचेस जर आपण लक्ष टाकलं तर तिन्ही मॅचेसमध्ये धावा चेस झालेल्या आपण बघितल्या. त्यामुळे हे धावफलक चेस होणार की डिफेंड होणार हे पाहणं या मॅचमध्ये तितकंच महत्वाचं आहे. नेहमीच काहीतरी वेगळं पाहायला मिळालं या स्पर्धेदरम्यान. आणि या स्पर्धेची एक खासियत राहिली आहे, या स्पर्धेला प्रेक्षकांची कमी नाहीये. दरवर्षी या स्पर्धेचा चाहता वर्ग जो आहे तो नेहमी वाढतच गेलेला आपल्याला पाहायला मिळालाय. जवळपास आपण सुरुवातीच्याच मॅच पासून जसं बघत आलो की 2000 प्रेक्षक ही स्पर्धा लाईव्ह पाहत होते. चला सामना सुरू करा. फिल्डिंग लावून घ्या एम बॉईज. आणि मला वाटतं जवळपास हजारोंची गर्दी आज या सहकारनगर वडाळ्याच्या मैदानावरती आपल्याला बघायला मिळते. आलेल्या तमाम रसिकांचं आज पुन्हा एकदा वाई चषक 2024 पर्व 14 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. सलामीची जोडी मैदानावर दाखल झाली आहे. एका बाजूला साहिल आणि दुसऱ्या बाजूला आकाश. आणि ओपनिंग बॅट्समन ओपनिंग बॉलर अशी भूमिका बजावणारा प्रथमेश आज मात्र बॉलिंग मार्कवरती पहिल्या ओव्हरसाठी. पॉवर प्लेची ओव्हर आहे, अतिशय निर्णायक आणि महत्वपूर्ण ओव्हर आहे आणि ती हाताळण्याची संधी प्रथमेशला दिली आहे. कर्णधाराने मात्र विश्वास दाखवलाय. आता मात्र त्या विश्वासावर किती खरा उतरतोय हे पाहणं पण तितकंच महत्वाचं. साहिल स्ट्राईकवर, नॉन स्ट्राईकवर आकाश, बॉलिंग मार्कवर प्रथमेश. 45 धावांचं टार्गेट. पहिला चेंडू या वेळेला मात्र फ्रंट फुटवर येऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर संपर्क नाही, अगदी बॅटच्या खालच्या हिश्श्याला चेंडू लागतोय. पॉइंट मध्ये फिल्डर आहे. तसं बघायला गेलं तर क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत सुनील एक खूप चांगले लेग ब्रेक गोलंदाज आहेत. आज पॉइंट क्षेत्रात त्यांना बॉल अडवताना आपण पाहिलं पहिल्या बॉलवरती. या वेळेला चांगला टॅप बघायला मिळतोय, कव्हरकडे जातोय बॉल. विकास आहेत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत. फलंदाजीतून मात्र चांगल्या धावांचा विकास आपल्या संघासाठी त्यांनी करून दिला. आणि इथे मात्र आता सुरुवात झाली खऱ्या अर्थाने 45 धावांच्या पाठलागाची. काय घडणार, काय बिघडणार, कोण जिंकणार, कोण हारणार, धावा रोखल्या जाणार की ठोकल्या जाणार, चेस होणार की डिफेंड होणार, बॉल की बॅट, फलंदाज की गोलंदाज, हा एकमेव प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये उद्भवलाय. दक्षिण मुंबई की नवी मुंबई, ऐरोली की साऊथ मुंबईचे खेळाडू, कोण बाजी मारणार या सामन्यामध्ये. या वेळेला मात्र स्लोअर वन डिलिव्हरी होती आणि बॉल कुठे जातोय पाहूया. पंचांचा निर्णय, वन बाउन्स ओव्हर दी रोप 4 धावांसाठी. थोड्या वेळासाठी असं वाटलं की बॉक्स आउट होतोय की काय, परंतु नशिबाची साथ आणि हा नशिबाचा चौकार. या वेळेला मात्र आकाशच्या बॅटमधून लॉफ्टेड शॉट खेळला होता. बराच वेळ हवेत राहिला बॉल आणि प्रत्येकाचं लक्ष टप्पा कुठे पडतोय याच्याकडे होतं, परंतु नशिबाने मात्र टप्पा मैदानाच्या आत पाडला आणि तिथे मात्र चौकार मिळवून दिला आकाशला. आकाशच्याही मनात धडकी भरली होती हा फटका खेळल्यानंतर की मी आउट झालो की काय. नेक्स्ट बॉल. या वेळेला मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेनं सुंदर कव्हर ड्राईव्ह, फ्रंट फुट कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. विकास आहेत पुन्हा एकदा बॉलवरती. चौकारानंतर मात्र संयम ही तितकाच महत्वाचा आहे. क्रिकेटमध्ये जितकी आक्रमकता महत्वाची आहे तितकाच गरजेचा आहे तो संयम सुद्धा. या वेळेला मात्र बॅटची नरेज घेतली होती, थोडस का या ठिकाणी आपण पाहिलं तर बचावलाय. शेवटचा चेंडू. अगदी बघा आपण जर पाहिलं या ओव्हरचं वैशिष्ट्य, एक चौकार आलेला असताना सुद्धा 6 धावा आतापर्यंत या ओव्हर मधून आलेल्या पाहायला मिळतात. आणि पॉवर प्लेच्या षटकात विशेषतः आपण पाहतोय की अगदी कमीत कमी धावांचं षटक कसं हाताळता येईल याच्याकडे मात्र प्रथमेशचं लक्ष आहे. जो लढणार तो जिंकणार. आणि इथे मात्र आणखीन एक जबरदस्त बॉल.
खऱ्या अर्थाने अखंड हिंदुस्थानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचं एक वाक्य आहे की ते रडायचं नाही, लढायचं. आणि तोच लढा इथे मात्र आज द्यायचा आहे प्रत्येक संघाला ही स्पर्धा जिंकण्यासाठी. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि एक षटकाखेरीज संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. शेवटचे दोन्ही चेंडू निर्धाव, अवघ्या 6 धावा पहिल्या षटकातून. नवीन गोलंदाज सुनील येतोय बॉलिंग मार्कवर. दुसऱ्या बाजूने आकाशवर मोठी जबाबदारी आहे, कारण एक मोठं टार्गेट सेट केलंय समोर एम बॉईज संघाने. ते चेस करायचं असेल तर कुठेतरी आक्रमकता गरजेची आहे, परंतु त्यासोबतच तितकाच चांगला संयम असणं सुद्धा गरजेचं आहे. क्रिकेटचा खेळ हा 4 सूत्रांवर आधारित आहे. सर्वात पहिली गोष्ट टेक्निक, दुसरी गोष्ट आहे टेम्परामेंट, तिसरी गोष्ट आहे टायमिंग आणि चौथी गोष्ट आहे क्रिकेटमध्ये महत्वाची ती म्हणजे ताकद. या चारही गोष्टींचा वापर तुम्ही जर केला तर यश तुमचं आहे, हे मात्र नक्की. क्रिकेटमध्ये जितकं महत्व, या अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये जितकं महत्व चौकार आलाय तितकंच महत्व एकेरी धावेला आहे. म्हणूनच क्रिकेटमध्ये एकेरी धावेला नवसंजीवनी अशा धावा संबोधलं जातं. कुठेतरी एकामेकांना स्ट्राईक द्यायची, जो चांगला बॅटिंग करत असेल, जो चांगल्या फॉर्म मध्ये असेल त्याला संधी द्यायची आणि आपल्या संघासाठी चांगल्या धावा जमवायच्या. 6 धावा. बॉलिंग मार्कवर सुनील, स्ट्राईकवर आकाश. राईट आर्म राऊंड द विकेट, 6 टू गो. एक चांगला लेग ब्रेक बॉलर आहे सुनील. मगाशी सुद्धा आपण त्याची चर्चा केली. पहिला चेंडू मात्र थोडासा बॅक ऑफ द लेंथवर टाकला होता, अगदी बॅकफुटवर जाऊन खेळायला वेळ मिळाला आकाशला. ऑन साइडला मात्र चेंडूला टॅप केला आणि सिंगल धाव घेऊन स्ट्राईक रोटेट करून स्ट्राईक दिली ती दुसऱ्या बाजूने साहिलला. 45 धावांचं एक मोठं टार्गेट म्हणावं लागेल. आतापर्यंतची सर्वाधिक मोठी धावसंख्या उभारली एम बॉईजने, परंतु धावा चेस होत आहेत या स्पर्धेदरम्यान पहिल्या दिवसात. या वेळेला मात्र संयम दाखवला, बॅकफुटवर जाऊन हलक्या हातानं, अगदी बॉलर्स बॅक ड्राईव्ह होता. बॉलर मात्र बॉल अडवू शकले नाहीत, परंतु पाठीमागे बॅकअपसाठी फिल्डर. क्रिकेटमध्ये बॅकअपही तितकंच महत्वाचं आहे, अन्यथा मात्र मोठ्या मोठ्या स्पर्धांमधून तुम्हाला बॅकअपही करावं लागतं जर असा बॅकअप तुमच्याकडे नसेल. आणि सुंदर चेंडू बघायला मिळतोय, त्रिफळ अचित. हलक्या हाताने हाताळलेला चेंडू होता, अगदी कमी गतीनं, परंतु तितकाच सुंदर वळण धारण झालेला चेंडू होता आणि त्यावर मात्र साहिलला माघारी परतावं लागतंय. एक मोठी विकेट आली आहे. हा पहिला धक्का लागतोय तो स्वराज्य प्रतिष्ठान ऐरोली संघाला. बघा बॅकफुटवर जाऊन खेळले आणि अगदी चेंडूला आपण जर पाहिलं तर यष्ट्यांना ब्रश करून जाताना पाहिलं आणि त्यामुळे बेल्स खाली पडले आणि मग माघारी परतावं लागते साहिलला. जास्त वेग नव्हता या चेंडूमध्ये, परंतु तितकीच चांगली फिरकी पाहायला मिळत होती. आपल्या बोटांमधली जादू आज मात्र दाखवली शेवटला सुनीलने. आणि का माझ्या नावाचा बोलबाला राहिला अंडरआर्म बॉक्स क्रिकेट विश्वामध्ये नाही, त्याचा जिवंत उदाहरण आज मात्र त्याने दाखवला. आपला अनुभव त्याने आज कुठेतरी आपल्या संघासाठी वापरला. नवीन फलंदाज येतोय अक्षय. 3 चेंडू आणि 7 धावा. आतापर्यंत फक्त एकच धाव खर्च केली आहे सुनीलने आणि त्यात एक विकेट सुद्धा तो पटकावतोय. स्ट्राईकवर येतोय अक्षय, बॉलिंग मार्कवर सुनील. राईट आर्म राऊंड, 3 टू गो. स्टेप आउट झालेत या वेळेला. संपर्क तितका चांगला नाहीये आणि जास्त घाई. ही रिस्क घेतली होती कुठेतरी धाव घेण्याची, परंतु तो धोका कुठेतरी महागात पडलाय. ती रिस्क कुठेतरी महागात पडली आहे आणि अक्षय आल्या पावली मात्र तंबूच्या आश्रयाला माघारी परततोय. शून्याचा चष्मा घालून बॅक टू दी पवेलियन अक्षय. आज अनुभव बोलतोय गोलंदाज सुनीलच्या गोलंदाजीतून. गोलंदाजीत वेग नाहीये, गती नाहीये, परंतु फिरकी आहे, वळण आहे, चांगला टप्पा आहे, लाईन लेंथवर खूप चांगलं नियंत्रण आहे. आणि इथे मात्र एक सहज सोपा रनआउट आपल्याला पाहायला मिळाला. जास्त एफर्ट्स लावावे लागले लाईन नाहीत क्षेत्ररक्षकाला सुद्धा. 4 चेंडूत फक्त 1 धाव आणि इथे मात्र आपण जर पाहिलं तर 2 फलंदाजांना तसं बाद केलंय, परंतु 1 रनआउट आहे. त्यामुळे ही विकेट जी आहे ती सुनीलच्या खात्यामध्ये मोजली जाणार नाही, परंतु ती सुद्धा विकेट कशीही येऊ दे, विकेट येणं हे महत्वाचं आहे. आणि पुन्हा एकदा मात्र, परंतु या वेळेला फिरकी चांगली होती, परंतु लाईन लेंथ थोडीशी चुकीची होती. ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेरून चेंडू जास्त बाहेर निघाला, त्यामुळे व्हाईट बॉलचा इशारा पंच उदयजी चव्हाण यांच्या माध्यमातून. या वेळेला चांगला ड्राईव्ह, कव्हर मध्ये मात्र क्षेत्ररक्षक ओव्हरथ्रो झालाय.
आणि जिथे एकही धाव मिळणार नव्हती तिथे धाव मिळाली आहे. सुनील मात्र त्या ठिकाणी बॉल गॅदर करू शकले नाहीत. एकेरी धावेची भर पडते ती मात्र स्कोरबोर्ड वरती. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. 3 धावा खर्च केल्यात, 2 फलंदाजांना बाद केलंय. त्याच्या नावावरती मात्र 1 विकेट. धावसंख्या झाली आहे 2 गडी बाद 9. शेवटचा चेंडू षटक क्रमांक 2चा. स्ट्राईकवर आकाश, बॉलिंग मार्कवर सुनील. यावेळेला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय बॅकफुट वर जाऊन. यावेळेला आडव्या बॅटने मात्र हॉरिझॉन्टल बॅटने मात्र कव्हर पॉइंट मध्ये जिथे विकास आहे क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत 1 धाव मिळवली आणि दुसऱ्या षटकाचा खेळ इथे मात्र एकेरी धावेसोबत समाप्त होतोय. 2 षटकांखेरीज संघाची धावसंख्या डबल डिजिट मध्ये अर्थात 2 गडी बाद 10 धावा धावफलकावर. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूंमध्ये सामना जिंकण्यासाठी अजून 35 धावांची गरज आहे. म्हणजे एक मोठं टार्गेट जे चेस करते तिथे मात्र कुठेतरी हात खोलण्याची गरज आहे. बॅटचा चेहरा खोलायची आहे गरज आहे आणि कुठेतरी आपण जर पाहिलं तर आक्रमक पावित्रा स्वीकारणं आता गरजेचं आहे फलंदाजांना. कारण असेच एकेरी दुहेरी धावा तर घेत राहा परंतु चौकार ठोकणं ही तितकंच आता महत्वाचं समजावं लागेल. आतापर्यंत स्वतःला सेट करण्यासाठी आकाशने बराच वेळ घेतलाय परंतु आता ती वेळ नाहीये. आता हात खोलावेच लागतील. शेवटच्या 2 चेंडूंवर ज्याच्या बॅटमधून मात्र 2 लगातारचे चौकार आले होते ना तोच अनिकेत आता मात्र बॉलिंग मार्क वरती आलाय. 3रा षटक घेऊन. हे मात्र वैयक्तिक त्याचं पहिलं षटक. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट विश्वाचा विश्वचषक आपण पाहतोय अर्थात वाय चषक. तुम्हा सर्वांची लाडकी स्पर्धा मंगेश नारकर मित्र मंडळाच्या माध्यमातून हे 14वं पर्व. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पहिला बॉल लेग स्टंपच्या खूपच जास्त बाहेर भरकटलेला चेंडू होता. दिशा मात्र गवसत नाहीये. टप्प्यावर नियंत्रण मिळवावं लागेल. पहिला बॉल मात्र अतिरिक्त धाव येते. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा बॉल आहे. त्याच दिशेला जातोय. त्याच मार्गावर आहे. लगातारचा तोच निर्णय मात्र पंच उदयजी यांच्या माध्यमातून. सलगचे 2 वाईट बॉल. कुठेतरी लाईन आणि लेंथवरचं नियंत्रण मिळवायला थोडासा वेळ लागेल. आज स्पर्धेचा पहिला दिवस आहे त्यामुळे पुढे 4 दिवस जर तुम्हाला खेळायचं असेल तर तुमचं 100 नव्हे तर तुमचं 200% तुम्हाला या स्पर्धेच्या आज पहिल्या दिवसात द्यावं लागेल. जसं आपण मगाशी पाहिलं रायडर बॉईज पनवेल आणि वामिका स्पोर्ट्स पालघर या दोन्ही संघांना पुढील वर्षाचा प्रवेश जो आहे तो आत्ताच निश्चित करून दिलाय. आणि इथे मात्र प्ले डाऊन होतील. बॅटची घेतली कडा, जाऊन आदळला यष्ट्यांवर बॉल आणि आकाश बॅक टू दी पवेलियन. जबरदस्त बॉल या वेळेला पाहायला मिळतोय. सुंदर लेग ब्रेक पाहायला मिळाला तो गोलंदाज अनिकेतच्या माध्यमातून. सुरुवातीचे दोन्ही बॉल वाईड होते परंतु या वेळेला यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. अगदी विकेट टू विकेट बॉल होता आणि बॅटची कडा घेत मात्र यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू आकाशची विकेट मिळवून देतोय अनिकेतला. त्रिफळाचित. 3rd विकेट डाऊन. 3रा धक्का. स्वराज्य प्रतिष्ठान ऐरोली नवी मुंबई आणि विरोधात मात्र दक्षिण मुंबईचा AM बॉईज. संपूर्ण मुंबई महाराष्ट्रातून आलेले तारे सितारे या स्पर्धेदरम्यान तुम्हाला येत्या 5 दिवसांमध्ये पाहायला मिळतील. भव्य आयोजन आपण बघतोय. आणि पुन्हा एकदा वा रे वा काय जबरदस्त बॉल. 5वा चेंडू होता. पुन्हा एकदा मात्र फलंदाजाचा त्रिफळा उद्ध्वस्त केलाय अनिकेतने. ऑन हॅट्रिक बॉल. विकेटची 2री हॅट्रिक आज पूर्ण होणार का? मगाशी राहुल जाधवने पहिली विकेटची हॅट्रिक या स्पर्धेदरम्यान आज पूर्ण केलेली आपण पाहिली होती आणि आज संधी आहे ती अनिकेतच्या हातामध्ये. आतापर्यंत लगातार 2 चौकारही ठोकले आणि आतापर्यंत लगातार 2 विकेटही त्याने पटकवल्या. आता विकेटची हॅट्रिक पूर्ण करण्याची संधी त्याच्या हातामध्ये आहे. न्यू बॅटर येतोय सनी. चेंडू होता परंतु तो व्हाईट बॉलच्या घरात जातोय. एक्स्ट्राज येत आहेत. 13 धावा आणि 4 विकेट आतापर्यंत. या वेळेला उलट्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर संपर्क नाहीये. एकच धाव घेण्याची संधी मिळेल. बॅट आणि शरीराचा दोघांचाही वेध घेणारा चेंडू ज्यावर मात्र एकच धाव घेण्याची संधी मिळते सनीला. दुसऱ्या बाजूने आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 4 अतिरिक्त धावा आल्यात व्हाईट बॉलच्या स्वरूपात आणि तसं आपण बघितलं तर अनिकेतचं हे चांगलं षटक. 4 धावा आणि 2 विकेट्स आतापर्यंत त्याने पटकवलेत. सुंदर चेंडू. वेग होता या वेळेला आणि थोडासा बसलेला चेंडू, थोडासा खाली राहिलेला चेंडू पाहायला मिळाला. बॅट वरून भिरकावतोय.
परंतु पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू, पुन्हा एकदा मात्र व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून. पुन्हा स्टेप आउट म्हणून खेळण्याचा प्रयत्न, परंतु कुठेतरी अनिकेत जो आहे प्रेशर मध्ये आला. 2 व्हाईट बॉल सुरुवातीला हाताळले, आता सुद्धा लगातार 2 व्हाईट बॉल त्याच्या गोलंदाजीतून येत आहेत. कान मंत्र दिला जातोय, थोडीशी चर्चा त्या ठिकाणी मात्र अनिकेत सोबत सुरू आहे. कानात थोडीशी त्याच्या फुंकर मारली जाते. लगातारचे 2 व्हाईट बॉल, धावसंख्या मात्र एक घर पुन्हा पुढे सरकेल. या वेळेला मात्र बॅटच्या संपर्कात आहे, मिड विकेट मध्ये फिल्डर. आणखीन एक डॉट बॉल आणि शेवटच्या बॉलसाठी आता मात्र बॉलिंग मार्कवर अनिकेत असेल. हा त्याच्या ओव्हर मधला, त्याच्या स्पेल मधला या षटकाचा शेवटचा बॉल. अवघ्या 16 धावा धावफलकावरती, लक्ष अजून बरंच लांब आहे. सरळ खेळाडूच्या हातात जातोय, एकच धाव घेण्याची संधी मिळेल. 3 ओव्हरचा खेळ मात्र समाप्त होईल या सिंगल धावेसोबत आणि संघाची धावसंख्या जाऊन पोचेल ती 17 या धावसंख्येवर. दरम्यान रेलिंग्स वरचं थोडंसं वजन प्रेक्षकांनी जरा कमी करा प्लीज, आपल्या सर्वांना विनंती करतोय वारंवार. रेलिंग्स वर आपण कोणी जोर देऊन उभं राहू नका, ही विनंती आहे आयोजकांच्या वतीने. अगदी प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आज आपल्याला मैदानावर पाहायला मिळते. अगदी कानाकोपऱ्यात प्रेक्षक आहे, जिथे जिथे जागा मिळेल तिथे तिथे उभे राहून बसून मात्र प्रेक्षक ही मॅच पाहतायत, ही स्पर्धा पाहतायत. आणि हेच वैशिष्ट्य राहिले या स्पर्धेचं. प्रेक्षक वर्ग जो आहे तो अजिबात कमी झालेला नाहीये. मागील पर्वांपासून मात्र प्रेक्षकांची गर्दी वाढतच चाललेली आहे या स्पर्धेदरम्यान. दरम्यान रेलिंग्स वरचं वजन कमी करण्याची विनंती वारंवार प्रेक्षकांना. बघा तो रेलिंग्स तिकडे निघाला सुद्धा, म्हणून सांगतोय तुम्हाला रेलिंग वरचं वजन जरा कमी करा. जास्त जोर दिला तितक्या मजबूत नाहीयेत रेलिंग्स, लक्षात घ्या. बारा बॉलचा खेळ आता मात्र शिल्लक आहे. 45 धावांचं आव्हान आहे, त्यामुळे जवळपास आपण जर पाहिलं तर 12 चेंडूत 28 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. आणि जे तितकं सोपं नाहीये, प्रयत्न करावे लागतील. ज्येष्ठ कवी हरिवंशराय बच्चन सरांनी एक कविता लिहिली आहे, जब तक ना सफल हो चैन नींद को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़ मत भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. दरम्यान विकेटचं होतंय पतन, यष्टीचित होतोय फलंदाज. आता मात्र संयमाचा बांध जो आहे तो तुटलेला आहे फलंदाजांचा, कारण चौकारांची गरज आहे, मोठ्या फटक्यांची गरज आहे, आक्रमक पावित्र्य स्वीकारायचं आहे. प्रत्येक बॉलवर मोठा फटका येणं गरजेचं आहे किंवा प्रत्येक बॉलवर धाव येणं महत्वाचं आहे. आणि त्याच घाई गडबडीमध्ये मात्र आणखीन एक विकेट गमावलाय. सुंदर वळण सुनीलच्या माध्यमातून. फिरकीचा जादूगार म्हटलं तरी वावगं ठरणार नाही या गोलंदाजाला. वेग नाहीये परंतु नियंत्रण आहे या गोलंदाजीत, ते मात्र गोलंदाज सुनील याचं. अर्धा संघ जो आहे तो गारद झालाय सुनीलच्या गोलंदाजीमुळे. आणखीन एक विकेट. आणि इथे मात्र जर आपण पाहिलं तर विकेट किपरच्या हाताला लागला होता चेंडू, त्यामुळे फलंदाज सुरक्षित राहील. पार्थ आलाय फलंदाजीसाठी आणि डॉट बॉल आहे, निर्धाव चेंडू आहे, त्यामुळे प्रेशर वाढेल फलंदाजांवरचं. तिन्हीच्या तिन्ही चेंडू निर्धाव आणि चौथ्या चेंडूवर सुनीलला मिळते आणखीन एक सफलता, आणखीन एक फलंदाज बाद. पार्थ बॅक टू दी पवेलियन. काय बॉलिंग केली आहे या गोलंदाजाने. आतापर्यंत 1.4 चेंडू त्याने हाताळलेत. पहिलं षटक सुनीलचं जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकात 4च धावा त्याने खर्च केल्या होत्या आणि एक विकेट त्यावेळेला त्याने पटकावली होती. आणि आता मात्र 4 चेंडू त्याने या षटकातले हाताळलेत. आपल्या स्पेल मधून 1.4 चेंडूंमध्ये अवघ्या 4 धावा खर्च करत 3 विकेट्स त्याने पटकावलेत. अशी कमालीची बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते ती सुनीलच्या माध्यमातून. बॉलिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये सुनीलच्या बॉलिंगसाठी. आणखीन एक जबरदस्त बॉल. काय बॉलिंग आहे, काय कमाल पाहायला मिळते, काय फिरकी आहे या गोलंदाजाकडे. आणि निर्धाव षटक हाताळण्याची संधी आहे सुनीलच्या हातामध्ये. या स्पर्धेतली या पर्वातली पहिली मेडन ओव्हर आज पाहायला मिळणार का. आणि या वेळेला होय मेडन विकेट ओव्हर आली आहे. सुनीलच्या बॉलिंगसाठी एकदा जोरदार टाळ्या प्रेक्षकांकडून झाल्याच पाहिजेत. पहिली मेडन विकेट ओव्हर या 14व्या पर्वातली. आणि त्या गोलंदाजाचं नाव आहे फिरकीचा जादूगार सुनील. 2 ओव्हर 4 रन आणि 4 विकेटचा स्पेल त्याने हाताळलाय. वा काय बॉलिंग केली आहे.
टप्प्यावरचं नियंत्रण, बॅटची घेतलीये कडा आणि जातोय सरळ खेळाडूच्या हातामध्ये. चौथा विकेट सुनीलच्या नावावर या शेवटच्या चेंडूवर. आता मात्र या सामन्यामध्ये कुठेतरी औपचारिकता शिल्लक राहिली आहे. हा सामना कुठेतरी एकतर्फी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अँड बॅटिंग पॉवर प्ले. येस, शेवटची ओव्हर परागच्या हातामध्ये सोपवली गेली आहे आणि सुनीलसाठी एक रोख रकमेचं पारितोषिक आलंय. त्याची घोषणा आपण करूया. त्यापूर्वी जाऊया या शेवटच्या ओव्हरकडे. नो बॉलचा इशारा. बऱ्याच वेळानंतर मात्र आपण हा नो बॉल पाहतोय या स्पर्धेदरम्यान. सर कपिल देव निखंज यांची आठवण होते असा नो बॉल पाहिल्यावर, कारण आपल्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीमध्ये तब्बल आपल्या गोलंदाजीतून त्यांनी 38,942 चेंडू हाताळले, परंतु त्यामध्ये एकही नो बॉल हाताळला नाही. असा हा अभिमानाचा विक्रम आज आपल्या भारतीय संघाचे माजी कर्णधार, ज्यांनी या भारत देशाला पहिला वहिला विश्वचषक मिळवून दिला, त्यांच्या नावावरती आहे. ओ सुंदर बॉल. पुन्हा एकदा मात्र काय घडणार? लेगबाईच्या स्वरूपात धावा मिळणार नाहीयेत. लक्षात घ्या, जिथे जे काही तुम्हाला करायचंय ते बॅटने करायचंय. त्यामुळे डॉट बॉल येतोय पुन्हा एकदा. पराग 45 धावांचं आवाहन होतं, फक्त 18 धावा सध्याच्या स्थितीला आणि 7 विकेट्स गमावले ते स्वराज्य प्रतिष्ठान ऐरोली संघाने. 5 चेंडू 27 ची गरज. स्टेप आउट झालेत. यष्टीचित होतील. पाठीमागे मात्र सचिन होते यष्टी रक्षकाच्या भूमिकेत. 8 विकेट्स गमावलेत. 8वा विकेट मात्र आता नुकताच गमावलेला आपण पाहिलाय. त्यामुळे या मॅच मध्ये आता फक्त फॉर्मॅलिटी राहिलेली आहे, औपचारिकता राहिलेली आहे. उर्वरित 4 चेंडू जे आहेत ते यशस्वीरित्या हाताळायचे आहेत आणि या मॅचचं विजेता व्हायचंय एम बॉईज संघाला. एक मोठा विजय कुठेतरी आपल्या नावे लिहिताना दिसतोय एम बॉईज संघ. नो बॉलचा इशारा या वेळेला पुन्हा एकदा येतोय. व्हाईट बॉल बरेच पाहिले, परंतु नो बॉल इतके पाहायला मिळाले नव्हते, ते या मॅच मध्ये पाहायला मिळत आहेत. परागच्या माध्यमातून पुन्हा एकदा मात्र पंच नो बॉलचा इशारा कळवतील. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 21 पंचांच्या माध्यमातून घोषित केला जातोय. 20 धावा. हा चांगला बॉल पाहायला मिळेल आणि पुन्हा हाताला लागला यष्टीरक्षकाच्या, त्यामुळे सुरक्षित असेल फलंदाज. 3 चेंडू पूर्ण डावातले आणि या मॅचचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 1 धाव आली आहे चौथ्या चेंडूवर. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. एकतर्फी सामना. एका बाजूला आपण जर पाहिलं तर विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय, अगदी विजयाच्या उंबरट्यावर उभा असं म्हणावं लागेल एम बॉईज. पराभवाचा सामना करावा लागतो या सामन्यामध्ये, तो स्वराज्य प्रतिष्ठान ऐरोली संघाला. आणि शेवटचा चेंडू आता मात्र शिल्लक. ती औपचारिकता मात्र गोलंदाज परागला पूर्ण करायची आहे. 1 चेंडू 24 धावा आणि हा शेवटचा चेंडू वाईट बॉल आलाय, परंतु हा चेंडू पुन्हा हाताळावा लागेल परागला, म्हणजे अजून थोडा वेळ विजयाची वाट पाहावी लागेल. आणि अशा पद्धतीने मात्र एम बॉईज या संघाने या सामन्यावरती आपला विजय निश्चित केलाय. हार्टलीएस्ट कॉंग्रॅच्युलेशन, मनपूर्वक अभिनंदन. आणि सुनीलच्या या स्पेलसाठी उल्हास पॅकर संघाचे सर्वेसर्वा उल्हासजी गोवेकर यांच्याकडून 1001 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार सुनीलसाठी जाहीर करण्यात आलेला आहे.